छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला पूर्ण दिलासा मिळालेला नाही। कोल्हापूर कोर्टामध्ये काल जामीन अर्जावर सुनावणी झाली। आज पुन्हा सुनावणी होणार आहे। जामीन अर्जावरील सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज आहे की नाही या संदर्भात आज सुनावणी होणार आहे। कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी तपासासाठी कोरटकरचा मोबाईल पोलिसांकडे जमा केलाय। त्याचबरोबर कोरटकरला ऑनलाईन उपस्थित राहण्यासंदर्भात कोर्टाला विनंती केली आहे। सरकारी वकिलांनी प्रत्यक्ष सुनावणीला कोरटकर उपस्थित असावा अशी मागणी केली आहे आणि त्यामुळे आज सुनावणीवेळी आधी प्रत्यक्ष उपस्थितीच्या मुद्द्यावरती कोर्ट निर्देश देईल आणि त्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी होईल। काल मुंबई हायकोर्टानं कोल्हापूर कोर्टाला सरकारी वकिलांची बाजू पूर्णपणे ऐकून घ्या आणि मग निर्देश द्या असे आदेश दिलेले होते। त्यानुसार काल कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणी झाली। आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। जामीन अर्जावरच्या सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज आहे का यावर पहिल्यांदा सुनावणी होईल। विजय केसरकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। विजय, आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे, काय घडण्याचा अंदाज आहे? न्यायालयात काय काय होईल? प्रज्ञा अगदी बरोबर आहे। आज पुन्हा एकदा 2:30 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि काल ज्या पद्धतीने युक्तिवाद झाला, आरोपीचे वकील असतील, त्याचबरोबर जे सरकारी वकील असतील, जे फिर्यादी आहेत इंद्रजित सावंत यांचे वकील असतील, यांनी सांगितलं की जो प्रशांत कोरटकरने मोबाईल जमा केलेला आहे तो पूर्णपणे फॉर्मॅट मारून दिलेला आहे, त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी या ठिकाणी पोलिसांना कस्टडी त्याची हवी आहे आणि या संदर्भातला निर्णय आहे तो कोर्टाने द्यावा अशी विनंती केली। त्याच्यानंतर प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहण्यासंदर्भात कोल्हापूर पोलिसांनी न्यायालयासमोर विनंती केली की प्रत्यक्ष सुनावणीला तो उपस्थित राहावा। मात्र त्याच वेळी जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी म्हटले की या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून आम्हाला कुठेतरी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी। त्यामुळे आज कोर्टामध्ये ऑनलाईन उपस्थित राहावं, प्रत्यक्ष उपस्थित राहावं या संदर्भातला निर्णय आहे तो होणार आहे। 2:30 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल। प्रज्ञा, विजय, या सुनावणी संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।